लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळी घालून हत्या. मध्यमग्राम भागातून कारमधून प्रवास करताना पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांकडून मृत घोषित. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या छातीत 3 बुलेट्स आढळल्या. फेक नंबर प्लेट असलेल्या चारचाकीकडून अडवण्याचा प्रयत्न. नंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गोळीबारावेळी गाडीत 3 जण असल्याची माहिती. सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमागे टीएमसीचाच हात. टीएमसी स्वतःचा पराभव स्वीकारू शकली नाही, भाजपचा आरोप. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये 2 दिवसात झालेली ही 5वी हत्या. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या आहे. हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचा सुवेंदू अधिकारी यांचा आरोप. तर तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवला. पीएच्या हत्येचा तपास सुरू. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली. घटनास्थळावरून जिवंत काडतुसं जप्त. पश्चिम बंगालचे डीजीपी गुप्ता यांची माहिती. तर हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर केल्याची सूत्रांची माहिती. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ आज संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगाल दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 तारखेला पश्चिम बंगालला जाणार. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. खासदार पार्थ पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहणार. टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपती यांच्या शपथविधीवर सावट कायम. बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्यानं शपथविधीबाबत अस्पष्टता. टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. बहुमत नसल्यानं राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिली नाही. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेस निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक यांची आमदारांसोबत बैठक. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार. दरम्यान विधिमंडळ पक्षाचा नेता हाच केरळचा मुख्यमंत्री असणार. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबतचा राजकीय प्लॅन रद्द. पश्चिम बंगाल, तामिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका. उत्तर प्रदेश निवडणुकीत सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती. नाशिकच्या काळाराम मंदिरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजाची उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित. काळाराम मंदिरात 64 वर्षांनंतर नवा धर्मध्वज फडकला. सत्तेच्या माझात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. संघर्षाची ठिणगी टाकायच्या भानगडीत सरकारनं पडू नये. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून अंबादास दानवे यांच्याकडून ट्विट करत सरकारवर निशाणा. मुंबई पुण्यानंतर नाशिककडे जास्त ओढ, पुण्यापेक्षा जास्त पसंती. नाशिकला गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर कुंभमेळ्यात 10 ते 12 कोटी भाविक येतील असा अंदाज. महाजन यांची माहिती. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. भविष्यात हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का हे पडताळून पाहणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. राज्यातील जिमखान्यांबाबत लवकरच नवीन धोरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाबाबत धोरण ठरवणार. जळगावच्या भडगावमधील अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची आमदार रोहित पवार यांच्याकडून भेट. राजकारणात असूनही लहान मुलींना, महिलांना न्याय देता येत नाही याचं वाईट वाटतं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी विजय रहाटकर यांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा. टीसीएस प्रकरणातला अहवाल आला. 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देणार. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांची माहिती. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. राज ठाकरे किंवा कोणताही सामान्य व्यक्ती कायदा हातात घेऊ शकत नाही. असीम सरोदे यांचं वक्तव्य. दरम्यान नसरापूरच्या नराधमाला हाल करून संपवण्याचं राज ठाकरे यांचं होतं वक्तव्य. नागपूरच्या व्हरायटी चौकात भारतीय विद्यार्थी परिषदेचं जोरदार आंदोलन. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेविरोधात आक्रोश. पुण्यातील राजाराम पूल परिसरात तरुणीची छेड काढण्यात आली. आरोपीला नागरिकांनी बेदम चोपला. चोप दिल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. जालन्यातील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 4 आरोपींचे मोबाईल, पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपचा तपास सुरू. प्रकरणात अजूनही आरोपी आहेत का? पोलिसांकडून शोध सुरू.
शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदू खरातची चौकशी तर अडचणीत आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली. शिर्डीतील जमीन व्यवहार पूर्णपणे कायदेशीर, भोंदू खरातची चौकशी दरम्यान पोलिसांना माहिती. बीडमध्ये 29 वर्षीय भाच्यानं 10 वर्षीय मामाच्या मुलीवर अत्याचार केला. इटकूरमधून आरोपीला अटक. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेल्या 3 दिवसातली अत्याचाराची तिसरी घटना. मंत्री सावेंकडून माजी ओएसडी विजय कारंडे प्रकरणात चौकशीचे आदेश. पत्नीला आणि मुलाला मारहाण केल्याचा ओएसडी विजय कारंडेंवर आरोप. तर आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध, अतुल सावे यांचं ट्विट. मेळघाटातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला दिलासा देण्यासाठी अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावं. आमदार बच्चू कडू यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे लेखी मागणी. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडून भूमिवल बिल्डरच्या अनधिकृत बांधकामाविरोधात जनहित याचिका दाखल. हायकोर्टानं बांधकाम न करण्याचे 3 वेळा आदेश दिले होते, तर एमएमआरडीएनंही बांधकामाला परवानगी दिलेली नाही. खासदार म्हात्रे यांची माहिती. पुण्यात भाजप नगरसेविकांमधला वाद चिघळला. भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह पतीवरही गुन्हा दाखल. प्रचारादरम्यान पाटील दाम्पत्यानं जातीय द्वेष निर्माण केल्याची भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांची तक्रार. व्हिएतनामचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष तो लाम आज मुंबई दौऱ्यावर. तो लाम यांच्या स्वागतासाठी वांद्रे वरळी सिलिंकवर विद्युत रोषणाई. राष्ट्राध्यक्ष तो लाम नॅशनल स्टॉक एक्सचेंजला भेट देणार. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेणार. जय पवार आज बारामतीत जनता दरबार घेणार. सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सहयोग निवासस्थानी जनता दरबार भरणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना पत्र. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यानं राज ठाकरे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. तर नवदाम्पत्याला राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा. रुपाली पाटील यांचा मिसिंग लिंकवरचा व्हिडिओ व्हायरल. प्रवास करताना रुपाली पाटील यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं व्हिडिओतून समोर. अंबादास दानवे यांचा मुंबई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेनं प्रवास. विमानापेक्षा रेल्वेनं रस्त्यानं आलेलं कधीही चांगलं. अंबादास दानवे यांची मिश्किल टिप्पणी. मिसिंग लिंकवरील 180 फूट उंचीच्या पुलाचं किरकोळ काम सुरू. दरम्यान पुलाच्या वरच्या टोकावर क्रेनमध्ये बसून एका कामगाराचं रेल. मिसिंग लिंकवरून वाहनं धावत असताना क्रेनच्या ट्रॉलीमधून काम सुरू. एमएसआरडीसी प्रवाशांच्या जीवाशी खेळते का, सवाल उपस्थित. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम जाहीर. विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो भेटीची सुवर्ण संधी. पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर शासन निर्णय जारी. माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शिक्षण, नोकरी आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचे शंभूराज देसाई यांचे निर्देश. माजी सैनिक, शहीद कुटुंबीय तसंच अपघातग्रस्त सैनिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा. किशोरी पेडणेकर यांची मीनाताई ठाकरे रुग्णालयाला भेट. रुग्णालयाचं खासगीकरण करण्याचा डाव. रुग्णालयाची इमारत कुणाच्या तरी घशात घालायचा डाव असू शकतो, किशोरी पेडणेकर यांचा आरोप. भाजपचा मुंबईत नालेसफाईचा पाहणी दौरा. सकाळी 7 वाजल्यापासून नालेसफाई आणि मिठी नदीची पाहणी केली जाणार. मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार, खासदार दौऱ्यात सहभागी होणार. पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर. प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची शासन मान्यता आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, पुणे महानगरपालिकेचं आवाहन. मालेगाव महापालिकेच्या महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी मोठा निर्णय. आता गटनेत्यांमार्फत विषयानुसार प्रश्न विचारण्यासाठी आधीच यादी निश्चित केली जाणार. यादीत नाव असलेल्या नगरसेवकांनाच बोलण्याची संधी मिळणार. बीएमसीमध्ये एका कर्मचाऱ्यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल 29 वर्ष नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. विनय जाधव या कर्मचाऱ्याकडून 1997 मध्ये बोगस कागदपत्रांद्वारे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवली गेली. गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक गावांमध्ये झाडं उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाल्यानं अनेक संसार उघड्यावर. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरेवारे समुद्र किनाऱ्याजवळ पर्यटकांमध्ये झाली होती हाणामारी. संशयित आरोपींना पनवेलमधून अटक. मुंबईत जोगेश्वरी इथल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण. हॉटेलमध्ये चिकनऐवजी बीफ दिल्याचा आरोप. हॉटेलमधून वाढदिवसानिमित्तानं चिकन मागवलं होतं. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू. अमरावतीच्या परतवाड्यात 2 मुली झाल्या म्हणून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून अचलपूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल. सासरा आणि पतीला अटक. धुळ्यात आदिवासी भागात असलेल्या अनधिकृत जागांवर प्रशासनाकडून कारवाई. शिरपूरच्या वकवाड इथल्या शासकीय जागेवरील अनधिकृत इमारती जप्त.
लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.